नाही, आता आम्ही आमचं आज एक दिवसाचं शिबिर आहे पक्षाचं, त्याच्यासाठी चाललोय. तिथं माननीय सीएम साहेबांची आमची भेट होईल. तिथंच कळेल आता नेमकी काय चर्चा झालेली आहे. पण याच्यावरती मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, माननीय अमित शहा साहेबांना जेव्हा राज ठाकरे साहेब भेटले तेव्हाच मी सांगितलं होतं की हिंदुत्ववादी मतं एकत्र करण्याच्या दृष्टीनं आणि माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी 400+ बहुमत दिल्लीमध्ये आणून त्यांना पुन्हा तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी जे समविचारी लोक एकत्र येतील, समविचारी नेते एकत्र येतील, त्या सगळ्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू. नाही, आता आम्ही आमचं आज एक दिवसाचं शिबिर आहे पक्षाचं, त्याच्यासाठी चाललोय. तिथं माननीय सीएम साहेबांची आमची भेट होईल. तिथंच कळेल आता नेमकी काय चर्चा झालेली आहे. पण याच्यावरती मी 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं, माननीय अमित शहा साहेबांना जेव्हा राज ठाकरे साहेब भेटले तेव्हाच मी सांगितलं होतं की हिंदुत्ववादी मतं एकत्र करण्याच्या दृष्टीनं आणि माननीय मोदी साहेबांना तिसऱ्या वेळी 400+ बहुमत दिल्लीमध्ये आणून त्यांना पुन्हा तिसऱ्या वेळी पंतप्रधान करण्यासाठी जे समविचारी लोक एकत्र येतील, समविचारी नेते एकत्र येतील, त्या सगळ्यांचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.